सध्या भाजप पक्षातील माजी आमदार सुभाषराव साबणे साहेब हे अनेक त्यांच्या कार्यक्रमामधून कोसळून जाताना दिसत आहेत। काल झालेल्या दिल्लीच्या आढावा बैठकीमध्ये सुद्धा भाजपच्या सुभाष साबणे साहेब दिसून आले नाही। तर एकंदरीत चर्चा अशी आहे की सुभाष साबणे साहेब हे काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जाते, तर हे कितपत खरं आहे? आमच्या नेत्याच्या संपर्कात आहे असं मी ऐकून आहे। आमच्या लेवलला अजून आमच्यापर्यंत कुठली गोष्ट आली नाही, पण मी ऐकून आहे की आमचे जे काही वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या संपर्कात आहेत, त्यांच्या गाठीभेटी होऊ लागले आणि पुन्हा हळूहळू आमच्यापर्यंत येतील विषय, पण आज तरी आमच्यापर्यंत कुठला विषय आला नाही, पण आमच्या नेत्याच्या संपर्कात असं मी ऐकून माहिती आहे। मुखेड कंधार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सध्या राजकीय समीकरण बदलत असल्याचं चित्र एकंदरीत दिसून येत आहे। यामध्ये एक नंबरवर सध्या मागील लोकसभेमध्ये जे काही बदल झालेले आहेत, काँग्रेस पक्षाला जे काही विजय मिळालेला आहे तेच वातावरण यावेळेस बी आहे। तर याबद्दल पुन्हा ती तयारी तुमची जोराची राहणार आहे का, काही याच्यात काही आणखी बदल तुम्ही करणार आहात? काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमच्या मतदारसंघामध्ये 5-6 लोक उमेदवारी मागितलेली आहे आणि सक्षम उमेदवार आम्ही द्यावा म्हणून भाजपच्या विरोधामध्ये एक चांगला उमेदवार, लोकांना आवडेल असा उमेदवार, सामान्य माणसाचे प्रश्न सोडवणारा उमेदवार आम्ही देऊन चांगली जोरदार तयारी म्हणजे भक्कमपणाने तयारी करून काँग्रेस पक्षाचे सर्व तळागाळातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निश्चितपणानं आमचे ताकद वाढवण्याचं काम आम्हाला पुढील काळामध्ये करायचं आहे। मुखेड कंधारसाठी सध्या अनेकांची नावं पुढे येत आहेत की काँग्रेस पक्षातूनही काही इच्छुक उमेदवार आहेत, तर यावेळेस नव्यांना संधी राहील का मागील जे होते त्यांना तुम्ही द्याल असं काही आहे झालेलं आहे? असं कुठलंही अजून ठरलेलं नाही, पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार आहे। हा निर्णय काय माझ्या लेवलचा किंवा आमच्या जिल्हा पातळीवरचा नाही। जे उमेदवार सक्षम असेल, निवडून येऊ शकतो, त्यासाठी नवा जुना असा वाद कुठलाही नाही आणि जो उमेदवार निवडून येईल, लोकांना आवडेल, लोकांना मान्य होईल असा उमेदवार देण्याची भूमिका काँग्रेसची राहणार आहे। यावेळेची विधानसभा ही त्रिशंकू होणार असल्याचंही बोलल्या जात आहे। यामध्ये तुमचंही नाव म्हणजेच माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमुगरेकर आणि त्यानंतर भाजपचे राठोड तुषार राठोड साहेब, परत पुन्हा शिंदे गटाचे बालाजी पाटील खदगावकर हेही सध्या सक्रिय झालेले आहेत। तर एकंदरीत हे राजकीय समीकरण आपण तुमच्या लेवलवर कसं सोडवणार? नाही, आम्हाला काय सोडवायचं, लोक सोडवतील प्रश्न, तो प्रश्न माझ्या सोडवण्याचा विषयच नाही। विषय एवढाच आहे की भाजप आणि जे शिंदे गटामध्ये जे वाद चालू आहे किंवा त्यांची मागणीबद्दल किंवा त्यांच्या काही उमेदवारीबद्दल आहे ते त्यांच्या पक्षाचा विषय आहे। आता राहिला उर्वरित प्रश्न आमच्या पक्षाचा, पक्षश्रेष्ठी निर्णय घेईल। मी उमेदवार म्हणून उत्सुक आहे। मी गेल्या 30 वर्षापासून काँग्रेस पक्ष सांभाळलेला आहे, काँग्रेस पक्षामध्ये काम करतो। मला वाटते की मला उमेदवारी भेटावं आणि माझ्यासारखे अनेक जण पक्षामध्ये काम करतात, उमेदवारी मागतात। लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये उमेदवारी मागण्याचा हक्क आहे। जे पक्षाला उमेदवारी देईल त्याचं सर्वांनी म्हणून काम करावं अशी माझी अपेक्षा आहे। या रणधुमाळीमध्ये सध्या शिंदे गटाचे बालाजी पाटील खदगावकर आहेत, भाजपाचे आमदार तुषार राठोड साहेब आहेत। तर या दोघांमध्ये तुमचा फायदा होईल, तुमचा विजय होईल अशी लोकांमध्ये चर्चा आहे, राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे। तर ही चर्चा कितपत खरी ठरेल त्याचं उत्तर जनताच देऊ शकते आणि जनतेच्या मनामध्ये काय होईल आणि काय करतील हे जनता ठरवू शकते। त्याचं उत्तर मी देण्यापेक्षा आपण जनतेमध्ये जा, जनता काय म्हणते हे महत्त्वाचं आहे। लोकशाहीमध्ये आमची ताकद किंवा आमच्या पक्षाची ताकदपेक्षा जनतेची ताकद महत्त्वाची आहे। त्यामुळं त्यांच्या पक्षामध्ये काय चाललंय, कोणाला उमेदवारी भेटणार आहे, कोण थांबणार आहे, मला काही माहीत नाही। आमच्या पक्षामध्ये एकजुटीनं आम्ही आमचा उमेदवार सक्षमपणानं देऊ आणि आमचा उमेदवार कसं निवडून येईल आणि 100% उमेदवार उभा करायचा आहे, निवडणूक लढवायची आहे आणि जिंकायची आहे, या उद्देशाने आम्ही आता कामाला लागलो। मागील आपला आमदारकीचा जो कार्यकाळ आहे तो एकंदरीत पाहता एक सक्षम आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं। तर मागील जो आपण काम केलेलं आहे त्या कामाचा आढावा आणि त्याची नोंद यावेळेस मतदार घेतील आणि आपल्या बाजूने कौल देतील असं आपल्याला वाटतं?
100% माझा विश्वास जनतेवर आहे. त्याचबरोबर जे प्रामाणिक कार्यकर्ते काँग्रेसमध्ये आता राहिलेले आहेत, जिल्ह्यामध्ये खूप उलथापालथ गेल्या 2-4 महिन्यापूर्वी झाली, मोठे मोठे नेते काँग्रेस सोडून गेले. आमच्याही तालुक्यातले बरेचसे स्वतःला मोठे समजतात तेही लोक काँग्रेस सोडून गेले. त्यानंतर सुद्धा जे काय आता काँग्रेसमध्ये राहिले इमानदार, प्रामाणिक, विश्वासू कार्यकर्ते आता आमच्यासोबत राहिले. आमची टीम अतिशय सक्षमपणानं चांगली प्रबळ आहे. त्यांच्या जोरावर, विश्वासावर आणि मतदारांच्या भरोश्यावर आणि मतदारांच्या आशीर्वादानं निश्चित मला खात्री की गेल्या मी 10 वर्षापूर्वी जेव्हा आमदार म्हणून मला सेवा करायची संधी या मतदारसंघातल्या लोकांनी दिली होती, प्रामाणिकपणानं सेवा करायचा प्रयत्न मागच्या काळामध्ये मी केला आणि मला विश्वास आहे त्या लोकांवर की मी काम केलेलं हे कुठेही वाया जाणार नाही आणि निश्चितपणाने त्याची आठवण ठेवून आणि मतदार काँग्रेस पक्षासोबत आणि पर्यायानं माझ्यासोबतही राहतील ही अपेक्षा माझी आहे. काँग्रेस पक्षातील एक मोठे नेते म्हणून ज्यांची ओळख होती ते म्हणजे अशोकराव चव्हाण साहेब. आता ते भाजप पक्षामध्ये गेलेले आहेत आणि त्यांचे तुम्ही खंदे समर्थक म्हणून तुमची ओळख होती आणि आहेच. तर येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांच्या विरोधात किंवा आता तेही तुमच्या विरोधातच असणार आहे, तर त्या संदर्भात तर तुमचं आणि त्यांचं या प्रचार सभेमध्ये कशा पद्धतीनं राजकीय समीकरण चालणार आहे? नाही, ते आता काँग्रेस पक्ष सोडून ते भाजपमध्ये गेलेले आहे. मी गेल्या 30 वर्षापासून काँग्रेसचे ध्येय धोरण, काँग्रेसची विचारधारा अतिशय माझ्या मनामध्ये आहे. त्यामुळे मी काही काँग्रेस पक्ष सोडला नाही, ते पक्ष सोडून गेलेले आहे. आणि उद्या जेव्हा रणांगण चालू होते निवडणुकीचं त्यावेळेस ते त्या पक्षाकडून काय त्याची भूमिका मांडतील. मी माझ्या काँग्रेस पक्षाची भूमिका प्रबळपणे. लोकसभेच्या निवडणूक प्रचारामध्ये सुद्धा तुमचे ज्या ज्या ठिकाणी भाषणं झाली, प्रचार सभा झाले, तर त्या प्रचार सभेमध्ये चव्हाण साहेबाबद्दल तुम्ही काय म्हणू आपण त्यांना की त्यांच्यावर टीकात्मक असं काही तुम्ही बोललं गेलेलं नाही, तर ही बाब आणि हा विषय जाणीवपूर्वक तुम्ही बाजूला ठेवलात का? असं कुठलंही माझ्या मनामध्ये नाही. आणि विषय माझी भाषणं तुम्ही आतापर्यंत केव्हाची कुठल्याही निवडणुकीचे ऐकलं तर मी वैयक्तिक टीका करणाऱ्यापैकी मी नाही. विकासाबद्दल बोलावं, पक्षाबद्दल बोलावं, एखाद्या वेळेस उमेदवार कुठे चुकत असेल तर त्याच्याबद्दल बोलावं. नेते मोठे आहेत, त्या मोठ्या नेत्याबद्दल मी काय बोलावं? लोकांना सर्वांना माहीत आहे की काय चाललंय सध्या परिस्थिती. त्यामुळे मी काय मुद्दाम कोणावर टीका टिप्पणी करून किंवा कुठेतरी ते काहीतरी वेगळा विषय मांडावा ही भूमिका माझी पहिलेही राहिली नाही, पुढेही राहणार नाही. मागील काही दिवसापूर्वी भास्करराव पाटील खतगावकर यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. तर याआधी काँग्रेस पक्षाची एक नांदेडला बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये काँग्रेस सोडून गेले त्यांना परत पुन्हा नको असा एक सूर निघाला होता, नाराजीचा सूर. तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीवर याचा काही परिणाम होईल का, याबद्दलची राजकीय वर्तुळात चर्चा केली जाते, त्याबद्दल काय सांगाल आपण? काँग्रेस पक्ष हा मोठा पक्ष आहे आणि आपण जे दादाबद्दल विचारला म्हणजे भास्करराव पाटलाबद्दल जे विचारला तर ते मोठे नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, या जिल्ह्यातले अनुभवी नेते आहेत. त्यांचे काँग्रेस पक्षामध्ये आल्यामुळे त्याचा निश्चितपणाने आमच्या पक्षाला फायदाच होणार आहे. तर पक्षामध्ये मतमतांतर असू शकतात, विचार कोणाचे काही असू शकतात, कोणाचे काही असू शकतात, पण निश्चितपणानं आमच्यामध्ये गटबाजी कुठली नाही, पक्षामध्ये किंतु परंतु नाही, असं नाराजीचा सूर कुठं उमटला आहे असं मला काँग्रेस पक्षाचा दक्षिणचा अध्यक्ष म्हणून मला कुठं दिसलं नाही. पण निश्चितपणानं ते नाही आल्यामुळं आमच्या काँग्रेस पक्षाला म्हणायचं आहे. भास्करराव पाटील खतगावकर यांनी 2 जागेवर त्यांनी बोट ठेवलेलं आहे. थोडक्यात नायगाव विधानसभा, त्यानंतर देगलूर बिलोली विधानसभा. त्यांनी नायगावसाठी त्यांच्या सुनबाई मिनलताई खतगावकरांचं त्यांनी नाव जाहीर केलंय. तर त्यांची काँग्रेसतर्फे त्यांचं आणि परत देगलूर बिलोलीसाठी एक नाव गोपनीय ठेवलेलं आहे. तर याबद्दल काय बोला? तुम्हाला पूर्वी मी सांगितलंय की काँग्रेस पक्षामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी हा उमेदवार निश्चिती होत नाही. तर त्यांचा वैयक्तिक विषय आहे, त्यांना भावना वाटली की त्या मतदारसंघामध्ये थांबावं म्हणून त्यांनी नाव डिक्लेअर केलं असेल. पण मी सांगतो की पक्ष प्रवेशाच्या वेळेस आमचे नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या समोरची चर्चा झाली. त्याच्यामध्ये विनाअट म्हणजे कुठलीही अट राहणार नाही, काँग्रेस पक्षासोबत मला राहायचं आहे, काम करायचं आहे, ही भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे मला वाटत नाही की दादाने हे मागलं ते मागलं असं कुठेही मागण्याची भूमिका त्यांनी घेतली नाही. त्यांनी चर्चा होत असेल पण तशी कुठली भूमिका घेतली नाही. पण त्यांची इच्छा असेल तर इच्छा असू शकते कोणाची, मी कुठे थांबावं किंवा मी कुठे काय मागावं, कुठल्या उमेदवारी मागावी,
साहजिकच आहे, स्वभाव गुण आहे, राहू शकते किंवा त्याची इच्छाही राहू शकते, इथं काम करावं मी तिथं काम करावं राहू शकते, काय चुकीचं आहे त्याच्यात, मागणी असेल त्यांची. पण सृष्टी जो उमेदवार सक्षम असेल, उमेदवार निवडून येईल अशा लोकांना उमेदवारी देणार आहे. सर्वे होईल पक्षाकडून, सर्वेमध्ये येईल, सर्वेमध्ये जर मिलनताई खतगावकर तर नक्की मिलनताई खतगावकराला मिळेल उमेदवारी. त्याच्यामध्ये काही असं काही फार काही म्हणजे असं वेगळं काही त्यांनी काही बोललेत असं नाही, त्यामुळं काही वेगळं काही असं काही वेगळा अर्थ काढण्याची काही आवश्यकता नाही. उमेदवार निवडीसाठी जिल्हाध्यक्ष या नात्यानं आपलंही त्या ठिकाणी शिफारस जाणारच आहे. आपणही तिथं तुमचं पत्र जाईलच. जिल्हा अध्यक्ष म्हणून काही गोष्टी मला तुमच्या समोर सांगता येत नाही, सर्वच गोष्टी माझ्या उघड्या करता येत नाही, गोपनीय काही गोष्टी ठेवाव्या लागतात. जिल्हा अध्यक्ष म्हणून मला कोणाच्या पारड्यात मतं टाकायचे ते मी तेव्हा टाकेन. सध्या भाजप पक्षातील माजी आमदार सुभाषराव साबणे साहेब हे अनेक त्यांच्या कार्यक्रमामधून कोसळून जाताना दिसत आहेत. काल झालेल्या देगलूरच्या आढावा बैठकीमध्ये सुद्धा भाजपच्या सुभाष साबणे साहेब दिसून आले नाही. तर एकंदरीत चर्चा अशी आहे की सुभाष साबणे साहेब हे काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जाते. तर हे कितपत खरं आहे? आमच्या नेत्याच्या संपर्कात आहे असं मी ऐकून आहे. आमच्या लेवलला अजून आमच्यापर्यंत कुठली गोष्ट आली नाही, पण मी ऐकून आहे की आमचे जे काही वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या संपर्कात आहेत, त्यांच्या गाठीभेटी होऊ लागले आणि पुन्हा हळूहळू आमच्यापर्यंत येतील विषय. पण आज तरी आमच्यापर्यंत कुठला विषय आला नाही, पण आमच्या नेत्याच्या संपर्कात असं मी ऐकून माहिती आहे. देगलूर बिलोली विधानसभेसाठी जो उमेदवार स्थानिकचा असावा ही जी ओरड चालू आहे सध्या मतदारसंघामध्ये, तर त्या ठिकाणी उमेदवार हा स्थानिकचा असेल का बाहेरचा हे आजच काही सांगता येणार नाही. मी तुम्हाला बार मी सांगण्याचा प्रयत्न करतो की आमच्या श्रेष्ठीच्याकडून काँग्रेस पक्षाकडून सर्वे चालू आहे. सर्वेमध्ये जो निवडून येणार आहे